गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आपण एक नवीन सब्जेक्ट घेऊन आलो आहे. नवीन सब्जेक्ट म्हणजे ही चालू घडामोडी आहे, डिलिमिटेशन्स. डिलिमिटेशन्स म्हणजे काय की लोकसभेमध्ये संख्यानुसार प्रतिनिधित्व देणं, शुद्ध मराठी भाषेमध्ये. तर मी 7 वाजल्यापासून याच्यावरती रिसर्च करतो आहे की साऊथचे स्टेट म्हणजे आता मी जिथे आहे, जसं की तामिळनाडू, केरला, आंध्र प्रदेश, तेलंगणा, वेस्ट बेंगॉल, हे का विरोध करतात या डिलिमिटेशनचा? की बाबा ज्या गोष्टी चांगल्या आहेत, ज्या व्हायला पाहिजे, की प्रतिनिधित्व प्रत्येक 14-15 लाखाच्या वरती एक प्रतिनिधी असला पाहिजे, ही चांगली गोष्ट आहे. पण आपले हे इकडचे बांधव का याला विरोध करतायत? त्यानुसार रिझन काय? तर मी त्याच्यावरती काही आकडेवारी आणली की बाबा हे कशामुळे विरोध करतायत, याच्यामागचं खरं रिझन काय. तर मित्रांनो, याच्यासाठी आपल्याला काही आकडेवारी बघावं लागेल. ती आकडेवारी पण मी काढली. सगळ्यात पहिलं साक्षरता जर बघितली तर आपण जर साक्षरता बघितली, नॉर्थ वर्सेस साऊथ जर साक्षरता बघितली, तर आपण जर नॉर्थ साऊथची जर साक्षरता बघितली तर ती आहे 97 ते 98%. म्हणजे हा जो खालचा बेल्ट आहे तिथली साक्षरता आहे 97 ते 98%. आणि आपला जर वरचा बेल्ट बिमारू राज्य, बिमारू म्हणजे त्याला ते वर्डिंगच आहे, बिमारू राज्य म्हणजे रोगट राज्य. इथली जर तुम्ही हे बघितली, साक्षरता बघितली, तर ती आहे 58 ते 60%. म्हणजे जवळजवळ 30% फरक आहे साक्षरतेमध्ये. तर तुम्ही म्हणताल याचा आणि त्या डिलिमिटेशनचा काय संबंध? तर त्याचा संबंध आहे. तुम्ही पुढे बघा. पुढचा आणखी एक फॅक्ट, स्कूलिंगमध्ये ज्यावेळेस आपण शाळा शिकतो आहे, जर या बिमारू राज्यामध्ये जे शाळा शिकतायत किंवा त्याच्यामध्ये ॲव्हरेज किती वर्ष म्हणजे शाळा मुलं तिथले शिकतायत, तर साऊथ बेल्टमध्ये आहे 6 ते 6.5 वर्ष मिनिमम. म्हणजे डिग्रीनंतर जे आपण ज्याला म्हणतो की डिग्री झालेली आहे, तर याच्यामध्ये पण हे इथले मुलं मिनिमम 6 वर्ष हे एज्युकेशनमध्ये घालतात, म्हणजे हायर एज्युकेशनसाठी. आणि त्याच जर आपण आपल्या नॉर्थ बेल्टचा जर विचार केला तर तिथं फक्त 3.5 ते 4 वर्ष. पर्सेंटेजमध्ये हे किती आहे? म्हणजे जर पर्सेंटेजमध्ये याचा जर विचार केला तर आपण 50%पेक्षा पण खाली आपल्या म्हणजे इकडं साऊथमध्ये जे एज्युकेशनवरती आपण जो वेळ देत आहेत तिकडचे लोक, आणि त्याच्यात जर कम्पेअर केलं आपण नॉर्थमध्ये, तर यांच्यापेक्षा 50%ने आपण कमी आहोत. म्हणजे नॉर्थमध्ये. त्यातल्यात महाराष्ट्र थोडं बरं आहे. पण आज ज्या ह्या गोष्टी चालल्यात तिकडे, हे कशामुळे चाललेत? तर त्याच्यामागचं रिझन हे आहे, शिक्षण जे शिक्षणावरती जे इथले लोक जे खर्च करतायत, म्हणजे जर तुम्ही आज विचार केला की आज साऊथमध्ये एखादा व्यक्ती 100 रुपये जर कमवतोय, तर त्याच्यावरती किती खर्च करतो, आणि नॉर्थमध्ये एखादा व्यक्ती 100 रुपये कमवतो तर त्याच्यातले शिक्षणावरती किती खर्च करतो आहे, तर याचं जर आपण रेशो बघितलं तर शिक्षणावरती आपल्या कमाईचे 40% हे इकडचे लोक शिक्षणावरती खर्च करत आहेत. जर मी 100 रुपये कमवतो आहे तर त्यातील 40 रुपये शिक्षणासाठी स्पेंड करत आहेत, आणि आपल्याकडे फक्त 10 रुपये, म्हणजे फक्त 10%. हा मेजर डिफरन्स आहे.
आणि मित्रांनो अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो मी तुम्हाला. ॲक्च्युली हे जे डिलिमिटेशन आहे हे 1970ला होणार होतं. मी ज्यावेळेस फॅक्ट चेक करत होतो त्यावेळेस हे डिलिमिटेशन 1970ला व्हायला पाहिजे होतं. पण त्यावेळेस पण ही स्थिती उद्भवली होती. आणि त्यावेळेस ज्यावेळेस म्हणजे लोकसभेमध्ये याच्यावरती चर्चा झाली की पुन्हा परत एक 50 वर्ष देऊया कुणाला, नॉर्थवाल्यांना, की तुम्ही जे लोकसंख्या आहे ती कमी करा. म्हणजे नॉर्थमध्ये जी भरमसाठ जी लोकसंख्या वाढलेली आहे सध्या, तुम्ही कमी करा आणि त्याच्यानंतर या डिलिमिटेशनवरती विचार करूया. आणि त्याचं जे डेट आहे ते आता होतं, जे की आता परत नामंजूर झालं. कारण का आपण ती जी काही लिमिट होत्या, काही गोष्टी सांगितलेल्या होत्या त्यावेळच्या सभेने, ते आपल्या बिमारू राज्यांनी ते मान्य केलेलं नाही आहे आणि लोकसंख्याही भरमसाठ वाढलेली आहे. पुढचा मुद्दा, वार्षिक उत्पन्न. जर तुम्ही नॉर्थ वर्सेस साऊथ जर याचं कम्पेअर केलं तर सरासरी वार्षिक उत्पन्न किती आहे तुम्हाला माहिती आहे का? बिमारू राज्यामध्ये फक्त 70,000 रुपये हे वार्षिक उत्पन्न आहे. किती? 70,000. आणि तेच जर तुम्ही इथं साऊथमध्ये आला तर इथलं वार्षिक सरासरी उत्पन्न आहे 2.25 लाख. म्हणजे साऊथ म्हणजे नॉर्थमध्ये याचा जर तुम्ही विचार केला तर ऑलमोस्ट 3 पटीपेक्षा कमी उत्पन्न आहे. आता असं नाही की ह्या लोकांकडे पैसाच आहे आणि हे लोक एज्युकेशनवरती खर्च करतात, असं नाही आहे. जर तुम्ही एज्युकेशन लोनची जर फायली बघितल्या, एज्युकेशन लोन जरी बघितलं तर साऊथमध्ये 70% एज्युकेशन लोन लोक घेत आहेत आणि आपल्याकडे किती घेत आहेत एज्युकेशन लोन? फक्त 15 ते 20%. म्हणजे पुढं हायर एज्युकेशनसाठी जर तुम्ही फायली बघितल्या किंवा जे लोन घेत आहेत लोक, तर याचा जर विचार केला तर साऊथमध्ये 70% आपल्यापेक्षा जादा आहे. म्हणजे जे नॉर्थमध्ये जे आपण एज्युकेशन लोन घेत आहेत मुलं, त्यापेक्षा 70% इकडं लोन जादा घेत आहेत. हां, पण लोन घेऊन पळून जाणारे लोक अजिबात नाही तिकडं. तुम्ही लोन घेतला आहे तर ते लोन परतफेड करणारे लोक इथं आहेत. ठीक आहे. तुम्ही जर वरचं बघितला आणि स्पेशली जर तुम्ही गुजरात बघितला तर तुम्हाला कळेल की लोन घेऊन कोण किती पळून गेलेलं आहे. ती आकडेवारी तुम्ही बघू शकता नेटवरती. महत्त्वाची गोष्ट पुढचा म्हणजे आपण म्हणजे हे लोक म्हणजे इकडचे लोक डिलिमिटेशनसाठी विरोध करण्याचं महत्त्वाचं कारण मी तुम्हाला सांगतो. लॉ आणि ऑर्डर. लॉ आणि ऑर्डर आपल्या इकडं कसं आहे आणि इथं कसं आहे, म्हणजे साऊथ साईडला कसं आहे, तर याचं कम्पेअर केलं तर सगळ्यात हॉट टॉपिक, आता सध्या सगळ्यात हॉट टॉपिक एप्स्टीन फाईल नंतर सगळ्यात मोठा हॉट टॉपिक आहे की मुली गायब होत आहेत. म्हणजे महिन्याला 4-4.5 मुली जे गायब होत आहेत सरासरी नॉर्थमध्ये. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितला तर नॉर्थमध्ये मागच्या 10 वर्षात 4 करोड महिला या गायब झालेल्या आहेत. गायब झाल्या, मारल्या गेल्या, कुठं पळून गेल्या, याचा काही पत्ता नाही आहे. म्हणजे याच्यावरून जर तुम्ही विचार केला की लॉ अँड ऑर्डर कसं आहे, इकडं तुम्ही अशी न्यूज बघणार नाही मुलगी गायब झाली, ही झाली, पळून गेली किंवा हे झालं, या गोष्टी रेअरली. पण आपल्याकडे लोकसंख्या आहे भरमसाठ, म्हणजे एस्पेशली आहे. मी आता जर महाराष्ट्र जर तुम्ही बघितला तर आपण मध्य इंडियामध्ये येतो, तर आपण त्यातले त्यात बरे आहे. पण जर तुम्ही वरच्या बिमारू राज्याकडे जर बघितलं आणि तिथल्या लोकांचं जर काय म्हणतात त्याला, जर वेडसरपणा जर बघितला आणि त्यांचं जे हे बघितलं की कुठल्या अधपतनाकडे चाललं आहे ते त्यांना कळत नाही आहे. हे त्याचं एक उदाहरण आहे की इतक्या मुली गायब होत आहेत आणि
तिथले पोलीस प्रशासन त्यांना सापडू शकत नाही. त्यानंतर एम्प्लॉयमेंटमध्ये ही नॉर्थमध्ये एम्प्लॉयमेंट रेट हे 25 ते 28% आहे आणि इकडे आहे 4.5 ते 5%. अनएम्प्लॉयमेंट, मी म्हणतो अनएम्प्लॉयमेंट, बेरोजगारी शुद्ध मराठी भाषेमध्ये. तर मला सांगा मित्रांनो, इतक्या या गोष्टी सगळ्या ज्या गोष्टी नको असायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी या बिमारू राज्यामुळं येत असतील आणि जर तुम्ही त्यांना जर प्रतिनिधित्व जर जादा देत असेल तर आपल्या मराठी भाषेत एक गोष्ट आहे आणि सध्या आपण तेच करतो आहे की माकडाच्या हातात कोलीत द्यायचं काम होणार. ज्यावेळेस तुम्ही डिलिमिटेशनमध्ये जर तुम्हाला 70% जर जागा जर वरतीच भेटत असतील आणि इकडं फक्त जर 16-17% जर जागा जर खाली फक्त तेवढ्याच जर येत असतील तर नक्कीच, आणि हे इकडं लोक विचार करणारच आणि एज्युकेटेड लोक आहेत. तुम्हाला सांगितलं एज्युकेशनचा रेट पण मी. आता पुढचा प्रश्न, टॅक्स कोण किती भरत आहे? टॅक्स कुठले, म्हणजे जर तुम्ही साऊथचे जर बघितले, साऊथ खालचे जर राज्य बघितले तर हे 55 ते 60% टॅक्स केंद्राला देतात. आणि ते बिमारू राज्य जर बघितले, बिमारू राज्य तिथून किती टॅक्स येतो? 20 ते 22%. तर मला सांगा, हे टॅक्स पण जादा देत आहेत, डेव्हलपमेंटमध्ये पण आपलं योगदान देत आहेत आणि टॅक्स पण भरपूर भरत आहेत. परत ह्याला काय होतं, म्हणजे ह्याला परताव्यामध्ये काय भेटतं आहे की पूर्ण जे फायनान्स ज्यावेळेस, आणि फायनान्स पण ज्यावेळेस रिव्ह्यू होतो ते ज्यावेळेस तुम्ही डिस्ट्रीब्युशन करता, ते डिस्ट्रीब्युशन कसं होतं? लोकसंख्या त्याच्यावरती. म्हणजे काय, साऊथमध्ये जे इकडून 60% गेलेलं आहे, जे टॅक्स गेलेलं आहे केंद्राला, त्यातून परत किती येते? फक्त 7%. मग या सगळ्या गोष्टी, इतक्या गोष्टी जर सहन करूनही परत तुम्ही त्यांच्यावरती जर ते डिलिमिटेशन जर तुम्ही फोर्स करत असाल तर नक्कीच हे म्हणजे विरोध तर हा होणारच. तर मित्रांनो, अशी ही गंमत आहे डिलिमिटेशनची. आणि आपण म्हणजे सुधारायला तर तयार नाही ते तिकडचे लोक. म्हणजे जी एज्युकेशनची जी गंगा आहे, जी एज्युकेशनची गंगा इकडून म्हणजे खालतून वरती व्हायला पाहिजे, पण सध्याच्या घडीला चाललं आहे काय की वरतून खाली फोर्स करा तुम्ही. म्हणजे वरती जे तुमचे हे आहेत, जी संस्कृती आहे, जी ती तिकडची अनएज्युकेशनची म्हणजे शिक्षण न घ्यायची, या सगळी जे धोरणं आहेत ते तुम्ही इकडं आणून यांच्यावरती जर तुम्ही म्हणजे फोर्स जर करत असाल तर नक्कीच हे त्याला मान्य करणार नाहीत. आणि त्याच्यामुळंच हे जे डिलिमिटेशनचं जे याच्यामध्ये जे नामंजूर झालं ते त्याच्यामागचं महत्त्वाचं रिझन हेच आहे की पण त्याच्यासाठी उपाय काहीतरी करावे लागतील आपल्याला. आणखी एक गोष्ट मी विसरलो, जर तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेज जर तुम्ही बघितले तर साऊथ म्हणजे नॉर्थपेक्षा साऊथमध्ये भरपूर इंजिनिअरिंग कॉलेज आहेत. त्याचा डेटा मी घेतलेला नाही आहे, पण मी जे इथं बघतो आहे की तर तुम्ही इथं 10-15 किलोमीटरवरती, प्रत्येक 10-15 किलोमीटरवरती एक इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमाचे कॉलेज बघताल तुम्ही. ती जर तुम्ही म्हणजे वरच्या बिमारू बेल्टमध्ये गेला तर तुम्हाला एज्युकेशनचा पत्ता भेटणार नाही तुम्हाला. आणि स्वच्छतेबद्दल तर मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलाच की म्हणजे नॉर्थ वर्सेस साऊथचे जे स्वच्छतेबद्दल एक मी व्हिडिओ बनवला, तुम्ही ते बघू शकता. पाखंडीपणाला जो जसं पाखंडीपणाला प्रमोट नॉर्थमधून होतो आहे, तर इकडचे लोक सरळ म्हणतात की तुम्ही खरंच मूर्ख लोक आहेत का? मला आज म्हणजे त्याच्यावरती माझ्या एका मित्राने मला, म्हणजे इथल्या एका मित्राने मला विचार करायला लावलं की ते कशावरून, त्या TCSच्या केसवरून.
TCSची केसची FIR किती लोकांनी वाचली आहे. आणि मला याच्यावरती तर मला भरपूर कॉल आले की अरे TCS केसमध्ये तू कसं काय, तुझं काही पोस्ट वगैरे काही येत नाही, इतका मोठा कांड झाला. अरे मूर्खानो, तुम्ही FIR वाचा. FIR वाचा, त्यामध्ये नेमकं केस काय आहे ते काही न वाचता सरळ तोंड उठून तुम्ही तुझं व्ह्यू काय, तुझं असं कसं काय, तू त्याला प्रमोट कसं काय करतो. मी असल्या कुठल्याही गोष्टीला अजिबात समर्थन देत नाही आहे. पण रियालिटी जर तुम्ही बघितली तर तुम्हालाही तुमच्यावरती हसू येईल की TCS केसमध्ये आज तुम्ही जर प्रेस बघितला, अख्ख्या मी तर TV पाहणंच बंद केले. इतकी मूर्ख आपली मीडिया आहे ना, इतकी म्हणजे गोदी मीडिया ती गोष्ट निराळी, पण इतकी मूर्ख म्हणजे इतकी मूर्ख मीडिया आपली आहे की त्याला काही हे नाही. जी TCSची मुलगी जे निदा खान, त्याचं जे नाव चालवले जात आहेत की ती HR मॅनेजर आणि हे ते, ती एक साधी असिस्टंट म्हणून तिथं एक काम करत होती आणि तुम्ही त्याला काय बनवलं आहे, HR मॅनेजर. अरे HR मॅनेजर बनवण्यासाठी एक क्वालिफिकेशन लागतं आहे, त्याच्यासाठी एक हे लेवल आहे. तुम्ही कुठल्या असिस्टंटला तुम्ही डायरेक्ट HR. ती पण खुश झाली असेल, ती मुलगी पण आता ती फरार आहे म्हणत आहेत, पण ती पण खुश झाली असेल, अरे मी TCSची HR मॅनेजर झाले या मीडियामुळं. तर मित्रांनो, ह्या पाखंडीपणातून बाहेर येऊन आपण या बिमारू जे रोगट राज्य ज्याला म्हणतो याच्यावरती जोपर्यंत काम करणार नाही, तर आपल्या मोदी साहेबांचं जे विकसित भारत आहे ते साध्य होणार नाही. धन्यवाद मित्रांनो.